हक्काचे मच्छीमारांचे तलाव हक्काचे मच्छीमारांचे तलाव हक्काचे तलाव देण्याचे अधिकार मत्स्य व्यवसायाकडे कायम ठेवण्यात तलाव देण्याचे अधिकार मत्स्य व्यवसाय विभागाकडे कायम ठेवण्यात आज माझे सगळे मच्छीमार बंधू एक आंदोलन म्हणजे आंदोलन म्हणून त्यांनी केले जे काही पाटबंधारे विभागांनी किंवा जे काही गोष्टी काढलेल्या आहेत त्याबद्दल त्यांनी त्यांचे निवेदन मांडले त्या निवेदनाबद्दल विभागीय आयुक्त यांनी महोदयांनी पण पॉझिटिव्ह हे केलेलं आहे ते पण हे शासनाला पाठवणार आहेत। तसंच आता ही पॉलिसी मॅटर असल्यामुळे शासनाच्या स्तरावर निर्णय होणे अपेक्षित आहे। त्याप्रमाणे आमचे निवेदन व सगळे आपले निवेदन आमच्या शिफारसी किंवा आमच्या काही जे म्हणणे आहे त्याप्रमाणे सादर करून मंत्रालयात याबद्दल रितसर चर्चा होऊन बैठक होऊन याबद्दल निर्णय घेणे अपेक्षित आहे। तरी आमचा आमच्या कार्यालयामार्फत सगळ्या मच्छीमार बंधूंना या बाबतीत भूमिकेवर आमचा सपोर्ट आहे आणि याबाबत निश्चित शासनाने लवकरात लवकर करावे अशी आमची शासनाला विनंती आहे। सर पण किती वेळास पत्रव्यवहार केला आहे? मी साधारण प्राप्त झाल्या निवेदनानंतर प्रत्येक दुसऱ्या दिवशी मी मंत्री आयुक्त महोदयांना पाठवलं, कारण ही पॉलिसी मॅटर असल्यामुळे इथे निर्णयाची काही घेण्याची अपेक्षाच नाही आहे। त्यामुळे हे सगळे निर्णय मंत्रालयाने स्तरावरून होतील। त्यामुळे लागलीच जसे जसे निवेदन प्राप्त होतील या विभागातून वेगवेगळ्या विभागातून निवेदन प्राप्त झाले तर तसे आपण निवेदन पाठवले। विभागीय आयुक्तांना पण आपण टिप्पणी पाठवली। व्यवस्थित कोणत्या शासन निर्णयाद्वारे आपल्याला तलाव मिळाले, कसे मत्स्य व्यवसायाकडे आले, त्या सगळ्या गोष्टीचा घटनाक्रमसुद्धा त्यांना दिलेला आहे। त्यामुळे ही सर्व आपली भूमिका जी आहे, तुमची जी भूमिका आहे मच्छीमारांनी जी मांडलेली ती सर्व आपण मंत्रालयात सत्वर मांडलेली आहे आणि त्याबद्दल यापुढे पण त्याचा पाठपुरावा चांगल्या रीतीने करणार। आता हे जे आंदोलन सुरू आहे तुम्ही काय म्हणणार आहे? आंदोलकांना मागे घ्या म्हणणार आहे का काय? नक्कीच कारण या सगळ्या लोकांचा रोजगार बुडवणं किंवा इथं येणे त्यांचं हे, कारण ही गोष्ट फक्त पॉलिसी मॅटरची असल्यामुळे मंत्रालयातच याबाबत निर्णय होऊ शकतो। परंतु एक दिवसाचं आपण लाक्षणिक दाखवलेलं हे पण लोक त्यांना जागरूकता होईल आणि आपण नक्कीच आपल्याला काय अडचण होती हे पण शासनाच्या निदर्शनास येईल। मच्छीमार व्यवसायाचे हे जे यांच्या तक्रार आहे याबद्दल आपण काय सांगणार? नमस्कार, माझं नाव मधुरिमा जाधव, मी संभाजीनगर जिल्ह्याची सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय म्हणून कार्यरत आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे आज तुम्ही इकडे आंदोलन करणार आहे याबाबत आम्हाला जेव्हा कळालं होतं, कल्पना होती, त्याच्याच अनुषंगाने मी परवाच शुक्रवारी येऊन साहेबांची सुद्धा भेट घेतली होती की सर आंदोलन करणार आहेत असं एक आम्हाला वार्ता कळालेली आहे। याच्या अनुषंगाने कळवेन की पाटबंधारे विभागाने डिसेंबर महिन्यापासूनच आमच्याकडे काही पत्रव्यवहार केलेला होता की तलाव ठेके कसे रद्द करायचे आहेत का काय, त्यांना ज्या सूचना प्राप्त झाल्यात त्याच्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला कळवलं होतं आणि त्याच्यावरतीच आम्ही त्यांना पत्रव्यवहारही केला होता। आपलं एक जानेवारी महिन्यामध्ये निवेदनही प्राप्त झालं होतं संभाजीनगर जिल्ह्यातल्या मच्छीमारांचं, ते सुद्धा आम्ही आमच्या आयुक्त स्तरावरती कळवलेलं आहे। आणि आजच्या आंदोलनाच्या विषयी जसं साहेबांनी सांगितलं, विभागीय आयुक्त साहेबांनी, की आमच्या स्तरावरनं आणि त्यांच्या स्तरावरनं जो पाठपुरावा सुरू आहे त्याच बाबतीमध्ये पॉझिटिव्हली आपल्या विभागीय आयुक्त साहेबांनी सुद्धा पॉझिटिव्हली रिमार्क्स देऊन ते तुमच्या शिफारशी तुमच्या निवेदनं जे काही असतील ते सगळं पुढे पाठवणार असल्याचं त्यांनी कळवलेलं आहे। जसं साहेबांनी सांगितलं की हा पॉलिसी मॅटर आहे, हा इतर विभागामध्ये कदाचित जाणवत नसेल, परंतु हा आपल्या विभागाचा जरी मॅटर असला तरी संपूर्ण महाराष्ट्रावरती हा अफेक्ट करू शकतो। त्याच्यामुळे शासन निर्णय जो आहे त्याच्यावरतीच जे काही निर्णय होईल मंत्रिमंडळावरती तोच आपण पॉझिटिव्हली पुढे पाठवूया। मी शासनाला आपल्या वतीनं प्रतिनिधी शासनाचा म्हणून कळवतो म्हणून आश्वासन दिलं, आम्ही त्यांचे आभार मानलो आणि कधी नाही ते 50 वर्ष मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली नाही, मच्छीमारांचं नुकसान भरपाईसाठी शासनाकडे आपण पाठपुरावा करा, नुसतंच पाठवलेलं नाही ते म्हणे आम्ही पाठवलेलं आहे। आता आपण मराठवाड्यात काम करत असताना माझ्या लक्षात आहे की लातूर विभागाचा अजूनही अतिवृष्टीचा प्रस्ताव कलेक्टर साहेबातून गेलेला नाही, म्हणून आयुक्त महोदयांना सांगितलं मी की आपल्या कलेक्टर साहेबांना सांगा की लातूरचा प्रस्ताव अतिवृष्टीचा आपण मंजूर करण्यासाठी लवकरात लवकर मागून घ्यावा, काय कृती असावी, नाहीतर आमचा लातूर विभागाचा मच्छीमार तो अतिवृष्टीपासून वंचित राहता कामा नाही।